नमस्कार, मी जय पाटील फ्रॉम रिअल इरा प्रोडक्शन. तर आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आत्ताच एक रिलीज झालेली शॉर्ट फिल्म मिशन आंधळी श्रद्धा. नमस्कार. तर मग काय चाललंय? मस्त. बरं बरं बरं. तुम्ही आत्ताच एक शॉर्ट फिल्म रिलीज केली मिशन आंधळी श्रद्धा. तर तुम्हाला ती म्हणजे कुठून आयडिया आली की तुम्ही ती शॉर्ट फिल्म काढावी? म्हणजे आम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणजे आम्ही नाटकं केली भरपूर. अच्छा. मग तेव्हापासून आमचा विचार होताच की या पडद्यावर आम्ही असं डायरेक्ट लाईव्ह करत होतो. मग पडद्यावर यायची आमची सर्वांचीच इच्छा होती, पण एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होता, तो मिळत नव्हता. आणि भरपूर आता जेवढे पण बाहेर निघतायत प्रोडक्शन वगैरे, त्यांचं तुम्हाला माहितीच आहे की कसं चालू आहे, पैसा घेऊन हे करून. मग जे आपल्यासारखे गावाकडचे कलाकार आहेत त्यांना कसं स्टेज मिळेल हे माझ्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं. मग सगळ्यांना मिळून पार्थ, प्रेम, तू पण त्यात आला, आणि असे बरेच जण जे आपल्या माग बॅकबोन म्हणून म्हणतात ते सर्वजण होते. मग त्यांना एकत्रित करून मग मी रिअल इरा प्रोडक्शन काढायचा म्हणजे 8 तास केला आणि तो सक्सेस झाला. तेव्हा पार्थनं पण भरपूर साथ दिली, प्रेमनं पण. तुमचे कॅरेक्टर कसे सुचले तुम्हाला की आपण आता एक मोका कॅरेक्टर घेतलाय, तुम्ही एक लेडीज कॅरेक्टर आहे आणि लहान मुलगा पण आहे, तर हे सगळं तुम्हाला कसं जमलं मॅनेज करायला? म्हणजे सुरुवातीला आम्ही बसलो होतो असंच, तेव्हा रोहन त्रिमुखे म्हणून माझा मित्र यश जाधव हे आहेत दोघं. मग आम्ही बसलो होतो की करायचं काय सुरुवातीला. म्हणजे तुम्ही जेव्हा शॉर्ट फिल्म करता तेव्हा कशावर करायची, काय सब्जेक्ट पाहिजे, हे सगळं आमच्या डोक्यात होतं. मग तेव्हा मी विचारलं प्रत्येकाला की तुमचं काय घडलंय आयुष्यात किंवा तुम्हाला काय स्टोरी माहिती आहेत का, त्यावर आपण करूया. महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या लहान मुलाला आणि लेडीजला कसं कंट्रोल केलं, त्यांना कसं जमलं हे सगळं? ते म्हणजे आमच्यातलेच आहेत ते पण. तो बारका मुलगा आहे तो पारच्या काकाचा, आपल्यातले पारचा काकाचा मुलगा आहे तो बारका. मग त्याला सांगितलं, त्यानं जाणलं. होय पार. म्हणजे त्याचं कसं होतं, मी जे काही करतोय तो सेम माझ्यासारखं करायला बघायचं. म्हणजे मी आरशात जरी भाग पाडायला लागलो मी ज्या स्टाईल मध्ये करतो ते सगळं करणार. मला सहज म्हणला, तू काय इतक्या दिवस बाहेर जातोय, घरी झोपायला येत नाही किंवा इतका वेळ घराच्या बाहेर असतो, काय करतो तू? सांगितलं बाबा असं असं आहे, हे करतोय, मला पण घेऊन तू काय करणार ते? त्याला मी जरा रोखलं. त्यानंतर मग असंच अथर्वशी बोलत बोलत की कॅरेक्टरची गरज होती. मग अचानक क्लिक झालं की बाबा आहे आपल्याकडे एक, म्हणजे दुसऱ्याकडे कुठं जाण्यापेक्षा आपल्याकडे आहे तर घ्यावं. त्याला बोलवलं, केलं, करतो का विचारलं. मला आधी होय नाही म्हणाला, जेव्हा अथर्व त्याशी बोलला मग हो म्हणाला. त्यामुळे मग ते अजून खुललं कॅरेक्टर. तो सीन फार कॉमेडी आहे तो लहान मुलाचा. आणि मेन म्हणजे जेव्हा सुरुवात करताना आम्ही हा विषय निवडला, मिशन आंधळी श्रद्धा, तो म्हणजे रोहन आम्हाला सांगत होता. ही स्टोरी आता मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण जे आता पार्ट 2 मध्ये येणार आहे तो म्हणजे ते खरं घडलेलं आहे थोडक्यात हे. आणि त्याला आम्ही अनुसरून तो फिल्म अशी काढलेली, ती रोहनच्या घडलेली आहे त्याच्या बरोबर. ते त्यांनी आम्हाला सांगितली. मग त्याने असं सांगितल्यावर मला अरेच्या यावरच करू आपण पहिली शॉर्ट. त्याच्या रिअल लाईफ मध्ये घडले. रिअल लाईफ. मग म्हणलं अरे विषय चांगला आहे, ह्याच्यावरच करून टाकू. मग तेव्हा मग मी लिहायला चालू केलं, लिहिलं. आणि मग आता कॅरेक्टर काय करायचे हा पहिला प्रश्न होता. मग आम्ही जेव्हा फेस्टिवल, युथ फेस्टिवल असतं कॉलेजचं, ते आम्ही करत होतो. आणि करत असताना प्रेम आमच्याकडे यायचं, म्हणजे असंच टिंगल करत असताना यायचा आणि उगाच मुक्याच्या ह्यात बोलायचा, यावळ करायचा. म्हणजे तो खरंच मुक आहे का? तो अजून पण बोलला नाही, ते कॅरेक्टर मध्ये गेलेला आहे पूर्ण. स्वतःला इनबॉर्न ऍक्टर. मग त्यानं तो असा करायचा. मग मला अरे इच्छा, म्हणलं तीच कॅरेक्टर आपण त्यात टाकलं तर काय होईल, मग फनी होईल का नाही. मग आम्ही बोललो. मग म्हटलं पाडवा चांग बरं आहे. आणि जे दुसरं बाळाचं कॅरेक्टर आहे यश जाधवने केलं, तो आता येऊ शकला नाही, त्याच्या काहीतरी पर्सनल काम होतं. तो जो आहे मग तो असं बोलतानाच फनी आहे.
अच्छा. हा म्हणजे तुम्ही आपण असं बोललो ना आपण त्यात पण तो काहीतरी जोक करणार बोलणार. मग मी म्हणलं त्याचं कॅरेक्टर त्याला सोडून द्यायचं नाही. म्हणजे नॅचरली जर ती कॅरेक्टर आपल्याला आला असेल तर चांगलंच आहे ना. मग त्याला मी तेच दिलं. आणि सगळ्यात मोठा बदल केला तो पार्थच्या यात. म्हणजे त्याचं नेचर तसं नाहीये. हा म्हणजे शांत म्हणजे असं चांगलं आहे. म्हणजे जास्त कधी मी ओव्हर नाही केलं, पण मला सांगितल्यानंतर असं आलं की बाबा तुला आता वेगळं कॅरेक्टर. माझ्या डोक्यात एवढं नव्हतं. वेगळं म्हणजे काय सांगणार करून करून थोडं बोलायला सांगेल, थोडंसं अवग्रेटपणा दाखवला असं तसं. पण काय झालं काय की अचानक तो मला म्हणला तुला एकदम ओव्हर दाखवायचं. मी कधी आयुष्यात म्हणजे माझं असं नव्हतंच की बाबा फुगीरपणा किंवा असं. पण म्हणला नाही तुला हेच करायचं, तुझं बोलणं ते पाहिजे, तुझी स्टाईल ते पाहिजे, असं म्हणजे तू आमच्यात रिच दिसला पाहिजे, तू दादागिरी केल्यासारखं वाटलं पाहिजे. म्हणजे ती कॅरेक्टर मला असं वर दाखव लोकांची कमेंट यायला पाहिजे होती त्यावर. अरे हे थोडं वर वाटतं. म्हणलं हा झालं. म्हणजे ते बरोबर गेलं त्याचं ते कॅरेक्टर. म्हणजे बऱ्याच जणांचे असे रिप्लाय पण आले की तुमची ऍक्टिंग थोडीशी अशी जास्त वाटते किंवा जास्त. मग म्हणलं हा तेच दाखवायचं. पण तेच आम्हाला प्रेझेंट तेच करायचं होतं. पण जरी काही चुका झाल्या असतील त्या आम्ही पुढच्या ह्याच्यात नक्कीच त्यांच्याही मताचं तेवढंच वेटेज आहे. सगळं झालं तर आपल्या शॉर्ट फिल्म बद्दल तुम्ही माहिती दिली. पण आता डायरेक्ट आपण पात्रांनाच विचारूया की तुम्हाला मूक पात्र कसं सुचलं, प्रेमला कसं वाटलं मूक पात्र करताना? खूप छान वाटलं. कारण ते कॅरेक्टर ना खूप एन्जॉय केलं मी. आमचेच मित्र अथर्व देशपांडे यांनी असं फ्रीडम दिलं होतं सगळ्यांना की तुम्हाला जे कॅरेक्टर दिलंय ते मी सांगेल असं करायचं नाही, तुमच्या मनाने करायचं, तुमच्या मनापासून ते तुमचं कॅरेक्टर निघलं पाहिजे. तसं मुका पहिल्यापासून मला असं मुक बोलण्याची असं चेष्टा करताना मुलांसोबत खूप मजा यायची. किंवा ह्याला फोन कर, त्याला कॉल कर आणि मुक्याने बोल, किंवा काय करतोय काय नाही, असे सगळे कन्फ्युज व्हायचे. मग अथर्व म्हणाला एका वेळेस त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो, मला म्हणाला अरे प्रेम एक डायलॉग सांगतो तुला, ते फक्त मुक्यामध्ये एकदा करून दाखव मला. मग जे आपण लहान मुला बाहेर जाऊन लघुशंका करतो आणि आतमध्ये मी सांगायला जातो आतमध्ये सांगायला जातो किंवा ते असं असं करायला लागले. मग तो माझा ऑडिशनचा सीन होता त्यावेळेस. ऑडिशनच्या टाइमला ते मी केलं होतं. मग त्यावेळेस तू म्हणला किंवा तू मुका फिक्स, तू मुका करायचा. म्हणजे काय झालं मी तेव्हा विचार करत होतो की मुक कॅरेक्टर त्यात टाकायचं. पण आधी म्हणलं ह्याला बघावं आले म्हणजे स्क्रिप्ट लिहायच्या आधी त्याला फक्त तो सीन माझ्या म्हणजे सगळी स्क्रिप्ट डोक्यात होती पण उतरवली नव्हती. मग ते लिहिताना मी डायरेक्ट सुरुवातीला त्या फिल्मची सुरुवात हितनं झाली की ह्याला आधी करायला लावलं. म्हणजे तुमचे लहानपणीचे मित्र आहेत का, कॉलेजला वगैरे भेट झाली? कॉलेजमध्येच आमचे मित्र झालेले. फेस्टिवल मध्ये. कोणतं फेस्टिवल? युथ फेस्टिवल असतं, युनिव्हर्सिटी वाईज असतं डिस्ट्रिक्ट लेवल. मग काय तुमचा नंबर वगैरे? हा येतच राहते आमचा शिवाजी कॉलेजचा नंबर सारखा पहिलाच येत राहत. छान छान छान. आणि खरं म्हणलं तर जे ते कॅरेक्टर होतं ना मुक्याचं, खास करून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. कमेंट्स वगैरे वाचले आम्ही. खूप छान. म्हणजे त्यांना संकल्पना आवडली बाबा तुम्ही जे काय दाखवताय तर हे कॅरेक्टर तुम्हाला सुचलं तर त्यांना भारी वाटलं बाबा तुम्ही कॉमेडी कशी करताय किंवा तुम्ही सीनला कितीपर्यंत पुढे नेता आणि ते कितपर्यंत पोहोचतंय पुढच्यापर्यंत, हे चांगल्या प्रकारे त्यांना वाटलं ह्या कॅरेक्टर. आता तुम्ही पार्ट 2 काढलाय पण तो मे बी पार्ट 2 पण येणार आहे ना त्याचा? तुम्ही ते कसं करणार आहे पुढचं पार्ट 2चं नियोजन? म्हणजे आता पार्ट 2 म्हणजे आम्ही एकाच वेळेस करणार होतो, ती पूर्ण शॉर्ट फिल्म एकत्रच करणार होतो. अच्छा. पण काय झालं आमचं बोलणं चालू होतं, मग म्हणले की दोन्ही पार्ट एकत्र करून फार मोठी होईल आणि ऑडियन्स सुरुवातीलाच एवढं आपलं चॅनल नवीनच आहे त्यामुळे सुरुवातीलाच एवढं रिच होईल असं वाटणार नाही. मग आमचं बोलणं झालं की 2 पार्ट मध्ये काढूयात. म्हणून मग आम्ही दुसऱ्या पार्टचा विचार केला आणि ती आता लवकरच शूट होईल आणि लवकरच. चांगली गोष्ट आहे तुम्ही करताय, प्रेक्षक पण आहेत भरपूर बघायला. तरीही पहिल्याच फिल्म मध्ये म्हणजे पहिल्याच वेळेस 1300 म्हणजे 1300 लोकांपर्यंत ती पोहोचली आणि त्यांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला. म्हणजे पहिल्याच फिल्म मध्ये 2 दिवसात म्हणजे अजून ग्रो चालू आहे. म्हणजे पहिल्याच फिल्म मध्ये एवढं भेटणं आणि नवीन चॅनेलवर म्हणजे नवल करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आमच्यासाठी तर खूप ते भरभरून. आणि मी सगळ्यांना सांगितलं की करताना आधीच की किती कोण बघतय किंवा कुणाची काय रिॲक्शन येते याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आपण करतोय करत राहायचं कंटेंट कडे.
आणि आपल्याकडच्या कलाकारांना संधी महत्वाची जास्त मिळाली पाहिजे. तुम्ही कलाकार शोधताय, हा, त्यांच्या अंगातली हो, कला हो. शोधताय. हो नक्की. म्हणजे बरेच कलाकार आता आपल्या इथं आहेत, त्यांना म्हणजे स्टेज मिळत नाही, तर त्यांना मिळवून द्यायचं काम आम्ही करू असं आम्हाला वाटतं. चांगली गोष्ट आहे. आमच्यासारखे पण लहान कलाकार आहेत. दुसरं बरं, ते लहान बाळाच्या आईचं जे कॅरेक्टर आहे ते लेडीज, ते हा. म्हणजे त्यांनी कसं केलं वगैरे, कोण आहेत त्यात, तुमची कशी ओळख ते स्नेहल विधाते म्हणून आहे. अच्छा. हा, ती आमच्यातलेच फेस्टिवल मधले आहे. तिनं पण भरपूर सहकार्य केलं. तिचे बरेच शूट असतात बाहेर चालू असतात. मग मी तिला म्हणलं की आपल्याला म्हणजे रात्री बरं का, म्हणजे हे जी शूटिंग झाली ती मी आज रात्री 10 वाजता ठरलं की उद्या शूटिंग करायची आहे. हा, हे असे आमचे डायरेक्टर पुढं काही बघत नाही, चला उठलं की चला acting उद्या सीन आणि आज फोन. हा. सांगितलं पण नाही आम्हाला काही. हा का? आणि म्हणले नाही आपल्याला करायचं करायचं म्हणले करायचं म्हणले करायचं. मग ते रात्री तिला फोन केला की आपल्याला असं असं शूटिंग करायचं उद्या. मग तिने एकही प्रश्न विचारला नाही, कशाचा आहे, काय आहे, कुठली आहे, काय. हा येते म्हटली. बऱ्याच जणांना ते आवडलं, म्हणजे मला डायरेक्ट म्हणले अरे ती बाई कुठून आणली, म्हणजे म्हणजे एवढं प्रॉपर कॅरेक्टरला ते गेलेलं आहे. ती म्हणजे मुलगीच आहे आपल्या. नॅचरल ऍक्टर. हा. आणि ते साडी बिडी म्हणजे भरपूर म्हणजे कॅरेक्टरायझेशन छान झालं. बरं, तुमच्यातलं तर अजून एक कॅरेक्टर कुठे आहे? यश, हा ते तुम्हाला म्हणलं ते. हा. काय झालं त्याचं? त्याचे बरेच केस. आता यांचं काय व्हायचं माहिती का, हे यांचं आधीपासूनच पटत नाही. मग ते काय शूट करताना ही एक काय सांगायला लागली ती त्याला वाकडं जायचं, मग ही ती सांगायला लागली ही ह्याला वाकडं जायचं. आणि मग मी ते बघितलं त्यांचं, एका म्याने दोन तलवार. मग मी काय केलं, ते शॉर्ट फिल्म मध्येच टाकलं, त्यांची भांडणं करा भांडणं करायचं का. या शूट मध्ये यांच्या दोघांमुळे काय अडचण वगैरे आले का? अडचण भरपूर, म्हणजे तो एक दिवस यांची भांडणं झाली आणि तो गेला निघूनच, म्हणला शॉर्ट फिल्म आज नाही करत, म्हणला असं नाही Shooting, करत. म्हणजे सोडूनच गेला सगळं. पूर्णपणे. आणि आम्हाला काय करायचं होतं, म्हणजे शॉर्ट फिल्मच्या तुम्ही करता तिथं ट्विस्ट आला. म्हणजे आता आमचंच मिशन झालं होतं की बाबा काय कशी करावी. आणि ते म्हणजे आधी आम्ही नाव देणार होतो अंधश्रद्धा. हा. मग त्यानंतर मग तिथं मी बोलत बोलत मग आम्ही ऍड केलं मिशन चालू आपलं. म्हणलं अरे मिशन अंधश्रद्धा नाव कसं वाटेल, मग ती म्हणलं चांगलं. हा, मग तिथनं ते नाव पडलं मिशन अंधश्रद्धा. म्हणजे सांगायचं एवढंच की सुचत सुचत ज्या वेळेस आपण कम्युनिकेट करतो त्याच वेळेस काहीतरी क्रिएट होतं. बरोबर. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा मुका प्रत्येक सीन मध्ये बोलायचा. प्रत्यक्ष स्वतः कंट्रोलच होतो. आणि त्याचं एक सीन बहुतेक त्या आयला त्याच्यात ते मॅडम त्यांना बोलतात की तुम्ही असं का बोलताय, आणि म्हणजे आता ते त्याचं वाक्य होतं की अरे गाडीत बादली राहिली सुरुवातीला, बादली बाहेर राहिली. मग आम्ही बसलो, म्हणजे ते चालू होतं आणि बसलो आणि ती अरे बादली राहिली, आणि आमचं ते लक्षात नाही आलं. तीच म्हणला रिटेक का, म्हणलं का मी बोललोय म्हणला. म्हणजे त्यावेळेस कोणाचं तेवढं लक्ष नव्हतं की बाबा अरे हा मुका आहे, आणि त्यावेळेस मी बोललो होतो आणि आवाज पूर्णपणे त्यामध्ये रेकॉर्ड झाला होता. अरे अरे बादली राहिली तिथं, असं झालं होतं. आणि मेन म्हणजे आम्ही तिथं ते शूट घेत होतो आणि ते गाडीच्या वर हे असतं काचेला वर जायला, ते आमचा गडबडीचा सीन होता. आत बॅग टाकायची, ते वरच तुटलं, त्या पूर्णपणे तुटून पडलं होतं. गाडी सुटली. गाडी मला काय म्हणला तुम्हाला? नाही, गाडी आपली लावून टाकली. आपले म्हणजे बाबांची. आणि त्यांना सांगितलं नाही तुटलं बिटले, जाऊन लावून टाकले गाडी. बर, मग तुम्ही आता एवढं सगळं केलंय, म्हणजे किती दिवसात शूट झाला? शूट हा आपला 3-4 दिवसात झाला. 3-4 दिवस. पण नंतर बऱ्याच त्याला अडचणी आल्या, म्हणजे शूट करताना व्हिडिओ करताना आवाज आले नाहीत, मग किंवा एडिट करताना त्याला सपोर्ट करत नव्हतं व्हिडिओ, मग त्याला बरेच दिवस गेले. शूटिंग कशाने केले तुम्ही? शूटिंग मोबाईलवरच केली आता. हा, मोबाईलवरच शूटिंग केली. पण सुरुवात होती ना, मग त्या सुरुवात चांगली शूटिंग चांगली, आणि तरी भरपूर छान झालंय. अच्छा, मला एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही जो टीजर टाकला होता का, त्या टीजर मध्ये तुम्ही असं दाखवलं होतं की ते एकदम हॉरर वगैरे असेल. मला सुद्धा स्वतःला वाटलं होतं ते हॉरर असेल, पण नंतर ते हॉरर असं काही दिसलं नाही त्यात. असं
हा ते म्हणजे आता पार्ट 2 अजून येणार आहे. अच्छा. ते पार्ट 1 मध्ये आपण हॉरर नव्हतं, आणि मेन म्हणजे ते इतकं हॉरर नाही, ते तुमची आंधळी श्रद्धा या नावाला संदर्भात ते होतं. अच्छा. हा. बरं, तुमचा तो एक किस्सा आहे बघा, तो मरीन ड्राईव्हचा, हा, हा. प्रेक्षकांपर्यंत का पोहोचला नाही? ते म्हणजे जेव्हा आम्ही गाडीतनं उतरतो, अच्छा. गाडीतनं उतरतो तिथं त्याला आम्ही खेडेगावातली माणसं सगळी, मग आधी कधी असं मोठं पाण्याचं म्हणजे थोडक्यात तलावासारखं कधी बघितलं नाही, आणि सगळ्याला एकच माहिती ती मरीन ड्राईव्ह मरीन मुंबईत. हो. असं म्हणजे मी लिहित होतो, मग ह्याला बोललेलं कळत नाही, म्हणजे असं सांगावं लागतं म्हणजे त्या कॅरेक्टरला. हा, म्हणजे बोलताना त्याला काय वाटलं की तो आहे बोबडा, म्हणजे मुका. बोलताना त्याला थोडं अडचण येते असं टाकलं, आणि मग तेव्हा मग बाळ आपला मी दाखवला तो फनी दाखवला. मग त्याला तिथं टाकलं की त्याला असं म्हणजे त्याला ऍक्शन करून दाखवतंय की मरीन ड्राईव्ह. अच्छा, अच्छा. ते असं होतं. आणि त्याच्यावर काय म्हणतो त्याला, तू हा. काय तो बहिरा नाही. म्हणजे ते ह्याला ह्याला मरीन ड्राईव्ह सांगितलं तर कळलं असं ना. म्हणजे तो कॅरेक्टर फनी आहे. हा, हा. पण ते आजचं कॅरेक्टर काय एवढं म्हणजे शांत आणि सिरियस आहे? म्हणजे आता मी जेव्हा लिहित होतो तेव्हा मला आता हे पण बघायचं, मला ऍक्टिंग पण करायची होती आणि सगळ्यांना सांगायचं पण होतं. मग तेव्हा मी काय विचार केला की ह्यांच्यात म्हणजे हे जे चौघ आहेत ते चारही जरी असे वेगवेगळे दाखवले तर मग त्यांच्यातला असं एकही राहणार नाही. म्हणजे चौघातला बऱ्यापैकी एक समजदार असा कॅरेक्टर एक ठेवायचा. तेव्हा लिहिताना कोण करणार ही फिक्स म्हणजे ग्रुप मध्ये असते, एक जण हुशार असते, एक जण कॉमेडी असते. हुशार म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू की बाबा त्याला थोडीशी समजदार. काय करावं काय ना. म्हणजे कसं माझं कॅरेक्टर असं होतं की मी फक्त पुढेच जाणार, मला कोण उलट बोललं तर मला सहन होणार. मग आता आपण बाहेर जातोय राहिला, त्यानंतर मग मालक काय बोलला तर मी उघडीत बोलणार, मग ते तिथून काढून टाकणार. ह्याचं जे कॅरेक्टर होतं मुक्याचं, हे काय बोलतं त्याला कळणार नाही, ते काय म्हणते ह्याला कळणार. परत बाळाचं असं होतं की ते अक्षरशः इरिटेटिंग बोलणं होतं त्याचं कॅरेक्टर, म्हणजे सगळ्या उलटच बोलायचं, वेगळंच बोलायचं. म्हणजे आता तो सीन मी त्याच्यात लिहिलाय की ती बाहेर न सांगते की बाहेर येऊन तो म्हणजे बाहेर मुततोय असं मी त्या बारक्याच्या ह्याच्यात ती सांगतोय असं लिहिलंय. तर ती काय म्हणताय, अरे बाहेर कशाला जातो, म्हणजे त्याला वाटतंय की हे हालात जायचंय, अरे तू बाहेर कशाला जायचं, आतमध्ये जा. आपल्याकडे क्रॉस बोललाय. पण मग त्याच्यात एक म्हणजे मग ग्रुपचा जो लीडर असतो तो जो सांभाळणार, आणि मी तेव्हा लिहिताना म्हणजे मी करणार असं नव्हतं माझं काही. मग जेव्हा पार्थ आम्ही बसलो, मग ह्याला मुका कोण गेला तर ह्याला दिला, मग तो बाळाचा पुन्हा ह्याला द्यायचा यशला. मग आता आमच्या दोघात मग तो म्हणत होता मी कुठलंही करतो माझं काही नाही, पण त्याच्या लुक वाईज तो मला तो त्या ह्याला दिसला, रांगडा गडी असते जुन्या काळातला रांगडा गडी, म्हणजे हा पांढरा ड्रेस वगैरे घालून. मग मी त्याला तुमचे फादरची किस्ती भरपूर येतो. ते स्क्रिप्ट मध्ये मी एकदाच लिहिलं, ते नंतर ते इन्क्लूड झालं. कलाम कसा असतो ते एक वाक्य झाली ते बोलतच ते, तसं ते माझं होतं ते. छान झालं, बाकी सगळं आम्हाला आवडलं सगळ्यांना. अच्छा अच्छा, बर. मग आता तुम्ही म्हणजे शॉर्ट फिल्म काढली, याचा संदेश काय तुमचा? आता म्हणजे नेमकं आम्ही शॉर्ट फिल्म काढताना एक नाही, आता आम्ही असं कंटिन्यू काढत जाणार. आणि हे म्हणजे आपण सिरीज बनवणार. म्हणजे सिरीज टाईप नाही, शॉर्ट फिल्म टाईप, विषय घेऊन प्रत्येक विषयाला अनुसरून जे समाज प्रबोधन पण करतील आणि मनोरंजन पण करतील. आता आपल्या चॅनलचं नावच आहे रिअल इरा प्रोडक्शन. म्हणजे नावच यासाठी ठेवलं की आपल्या ज्या काही घडामोडी होत आहेत सध्याच्या जीवनात, सध्याचा काळ तो आम्ही प्रेझेंट करतो की आता काय घडतंय त्याच गोष्टी. आम्ही असं नाही की काल्पनिक काहीतरी घेतोय, म्हणजे आता बॉलिवूड हे ते कसं असतं, काहीतरी थीम आणणार, काहीतरी कॅरेक्टर क्रिएट करणार, पण आम्ही समाजाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो समाजाला काय होतंय, आरसा दाखवणार. हो तेच, आरसा पण आणि मनोरंजन पण, असं नाही फक्त आरसा, म्हणजे मनोरंजनाद्वारे असं खेळत शिकवतो ह्या गोष्टी. आणि आपण एवढे हे पण नाहीत की म्हणजे सांग, पण आपण दाखवणं हे फक्त काम आहे, आणि प्रेक्षकांची भरपूर साथ मिळते, त्यांना आवडतं, आणि भरपूर चुका पण झाल्या आहेत, होणार आहेत, पण सुरुवात आहे त्यामुळं बऱ्यापैकी चुका झालेल्या आहेत. आणि ऍक्टिंग करताना पण बऱ्याच जणांना ओव्हरलॅपिंग होणं किंवा कॅमेऱ्याकडे बघणं
ह्या 2-4 म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा होत आहेत. पण ते सुरुवात होती त्या आणि आमचा पुढे मागे झाला अनुभव थोडा अनुभव आला ते मग तिथून पुढे जरा व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे ज्या काही बारीक सारीक गोष्टी चुकल्या आमच्याकडून अनुभव येणं गरजेचं आहे हा. याच्यासाठी. आणि म्हणजे ही गप्पा गोष्टी करणं म्हणजे हे मुद्दाच तो आहे की प्रेक्षकांपर्यंत सगळ्या गोष्टी आमच्या पोहोचल्या पाहिजेत हो, हो. आणि त्यांना कळलं पाहिजे की आपण जे करतोय हे सगळं तर ते कशासाठी करतोय किंवा तुमचा म्हणजे प्रेक्षकांची साथ किती पत आहे हे सगळं. सगळं असं हा. असं. आणि त्यामधला एक असा महत्वाचा मुद्दा म्हटलं तर बाबा शॉर्ट फिल्म आपण करतो, एखाद्या वेळेस असं होतं की ते फ्लॉप होते किंवा उंच वरते म्हणजे वर जाते, हो. पण त्याच्या पाठीमागचं जे स्ट्रगल असतं, डिरेक्टर कसं लिहितो, त्याचे विचार काय मांडायचे त्याला, किंवा आर्टिस्ट कसं स्ट्रगल करतो, त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना काय काय प्रॉब्लेम येतात किंवा अडचणी येतात, हे सगळं कधी दिसत नाही. त्याच्यासाठी आपण हे चर्चा चालू आहे आपली. हा. छान छान. अशा शॉर्ट फिल्म करताना अनेक अडचणी येतात, ते हसत हसत आपण स्वीकारत असतो. बरोबर. म्हणजे इतक्या अडचणी की पाक त्यानं कोणता ड्रेस घातला पाहिजे, त्याच्या कॅरेक्टरला ती चप्पल सूट होईल का? डिटेल्स मॅटर डिटेल्स मॅटर करतात. कारण आपली ऍक्टिंग पुढे मागे होऊ शकते, पण आपलं जर कॉस्ट्युम आपलं कॅरेक्टर जर दाखवायचं असेल तर तो लुक येणं आपल्याला महत्वाचं. हो हो बरोबर. त्यासाठी मग बऱ्याच गोष्टी केल्या. त्यानंतर ते रूम साठीचं सगळं सामान आणावं लागलं, परत त्या पिशव्या घ्याव्या लागल्या आम्हाला. ते पिशव्या सगळे स्पॉट एकाच ठिकाणी म्हणजे शहरातले आहेत का तुम्ही इकडे तिकडे वगैरे? हा म्हणजे पूर्ण बार्शीत. आता जो पहिला शूट झाला तो दुसरीकडे झाला, नंतर आपल्या बार्शीत गणेश तलाव आहे, अच्छा. तिथं तो मरीन ड्राईव्ह असं आणि नंतर देवकर म्हणून आहेत ते ग्रुपमध्ये ते श्रेया देवकर म्हणून, त्यांच्या घरापाशी म्हणजे त्यांची मदत झाली भरपूर. हा, तो जो खोलीचा सीन आहे तो तिथं केला. बरोबर. त्यांनी म्हणजे हा म्हणजे तुम्हाला जेवढं पूर्ण शॉर्ट फिल्म झाली ती प्रत्येकाच्या मदतीनं सपोर्ट झाली. केला जातो. हा म्हणजे ती घर झालं, म्युझिक माझ्या दीदीनं सरांनी दिलं, काय आपण कॅरेक्टर सगळे, आणि मेन मुद्दा म्हणजे व्हिडिओ काढणं. ते जय त्यातच होता व्हिडिओ काढायला. म्हणजे ते सगळे आपण जे केलं ते असं कुठलंच कुणाला दुसऱ्याला दिलं असं नाही, सगळे म्हणजे जे आपले कलाकार आहेत. हो. फोटो काढण्यापासून ड्रेसिंग, परत मेकअपला सुद्धा गौरी शिंदे म्हणून आपल्याच ग्रुप मधली मुलगी होती. म्हणजे जे तुम्हाला मी पहिल्यांदा म्हणले की आपल्याकडचे जे कलाकार आर्टिस्ट आहेत त्यांना वर जाण्याचं, त्यासाठी आपण हे काढलेलं आहे. खूप मदत झाली त्यांची पण, सगळ्यांची मदत खूप झाली. टीम बॉन्डिंग. आणि विशेष म्हणजे आपले स्वर्ण वायकुळे, जय पाटील स्वतः, अभिषेक तांबिले, ऋषिकेश मोठे आणि सुमित जगताप, असे म्हणजे ह्यांनी भरपूर कॅमेरासाठी मदत केली. भरपूर म्हणजे आता उन्हातानात आम्ही व्हिडिओ काढले, भरपूर रिटेक झाले. नवीन कलाकार सगळे असल्यामुळं त्यांची खूप मदत झाली. घरासाठी तुम्हाला आत्ताच म्हणलं देवकर, त्यांची सगळ्या फॅमिलीची खूप मदत झाली. आणि अशा मदतीमुळेच हे चाललंय आणि असंच मोठं होईल हळूहळू. चालय. हा. बरं चला बरं, जाता जाता तुम्हाला विचारायचंय मला की पार्ट 2 चे तुम्ही काय आम्हाला थोडेसे हिंट वगैरे देता का? आणि कधी येणार आहे ते सांगा, प्रेक्षक वाट बघत असतील. हो नक्कीच वाट बघतायत, आम्हाला पण लवकरच रिलीज करायची आतुरता आहे. आणि लवकरच येईल, आम्ही लवकरच रिलीज करायचा प्रयत्न करू. बऱ्याच काय अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करून लवकरच पार्ट 2 येईल आणि यापेक्षा सुंदर होईल, छान होईल अशी नक्की मला अपेक्षा आहे आणि छान होईल. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आला, खूप चांगलं वाटलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले रसिक प्रेक्षक ज्यांनी भरभरून आपल्याला साथ दिलेली आहे, असंच तुम्ही आम्हाला साथ द्या. आणि आपल्या युट्यूबला रिअल इरा प्रोडक्शन हे चॅनेल आहे ते नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. आणि तुमची अशीच साथ आम्हाला राहू द्यात. आम्ही असंच तुम्हाला मनोरंजन करण्याचं भरपूर प्रयत्न करूयात. धन्यवाद. Subscribe.